पन्हाळा गडावर पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मिशन 2014 या विषयावर शिबिर घेण्यात आलं। या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते। राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता पुढाकार घेतलाय। स्त्रियांना मुक्त जीवन जगता यावं यासाठीच समाजमन तयार होऊ लागले। त्यासाठी राजकीय पक्ष देखील सरसावतायत। त्याचाच प्रत्यय राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज सुरू झालेल्या शिबिरात दिसून आला। मिशन 2014 या विषयावर हे शिबिर होतं। मुलींची छेडछाड, हुंड्यांच्यासाठी होणाऱ्या छळाच्या बद्दल, गुन्ह्यांच्या बद्दल अधिक कठोर शिक्षा कशी करता येईल याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून गांभीर्यपणे आर पाटील मुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। परंतु जर कुठे मुलीची छेडछाड होत असेल आणि ते तुम्हाला दिसलं तर ती रोखण्याकरता देखील माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आवर्जून आपली ताकद त्या ठिकाणी दाखवली पाहिजे।